आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर. पक्षाच्या वतीनं जनतेचा कौल घेण्यासाठी नुकताच निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात महाराष्ट्र राज्याची राजकीय परिस्थिती अस्थिर आणि सत्तापिपासू बनली असल्यानं जनता हवालदिल झाली आहे. यासाठी आपणास पुन्हा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरण्यात येत असून तसा उत्स्फूर्त कौल देखील देण्यात आल्याचं ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार नरसई आडम यांनी यावेळी सांगितलं. जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी 100 गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिल्याबद्दल 100 सामाजिक उपक्रम करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याचा शुभारंभ बुधवारी डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी इथं रक्तदान शिबिरानं करण्यात आला. या प्रसंगी पोलीस आयुक्त M राजकुमार हे बोलत होते. कार्यक्रमास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे, डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश विश्वरूपे, सचिव सत्यनारायण गुंडला आदींची प्रमुख उपस्थिती होती. सिव्हिल सर्जन सुहास माने यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार, आस्थापनेवर नसलेले प्रयोगशाळा सहाय्यक यांची नियुक्ती, अनेक लोकांच्या प्रतिनियुक्त्या, मेडिकल फाईलच्या टक्केवारीचे प्रकरण या सर्व गोष्टींसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या फोटोला नोटांचा हार घालून पैसे घ्या पण काम करा अशा घोषणा देत प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. सिव्हिल सर्जन सुहास माने तसंच उपसंचालक आरोग्य विभाग राधाकिशन पवार यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी अनंता रोपळकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी शिवीगाळ करून दमदाटी केली होती. या घटनेनंतर याचे तीव्र पडसाद उमटले. मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी या संदर्भात निषेध नोंदवत शशिकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी यावेळी काम बंद करून हे आंदोलन केलं. दरम्यान समितीचे सुमारे 225 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याची दखल घेत या संदर्भात कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागं घेतलं. गुड्डापूर इथल्या श्री धानामादेवी देवस्थान ट्रस्टचा सन 2024 ते 2029 या पंचवार्षिक सालासाठीचा विश्वस्त मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. 8 ते 14 जून 2024 या कालावधीत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या कालावधीत सर्वसाधारणमधून 13 तर पुजारी गटातून 12 अशा एकूण 25 उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला होता. याची छाननी होऊन पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी पुजारी गटातील 10 आणि सर्वसाधारण गटातील 4 अशा 14 उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यामुळं विश्वस्त मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळं महापालिका प्रशासनानं प्रथम या जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद केला. ही गळती बंद करण्यासाठी गुरुवारी 4 जुलै रोजी तातडीनं शटडाऊन घेण्यात आलं. दरम्यान गुरुवारी दुपारी दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात आली. पाण्याचा दाब मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं दुरुस्तीचं काम संथ गतीनं होत होतं. त्यामुळं शटडाऊन घेण्याशिवाय पर्याय नव्हता. दुरुस्तीसाठी पाण्याचा दाब कमी होण्याची वाट बघणं हा एकमेव पर्याय होता. गुरुवारी सकाळी जलवाहिनीला लागलेली गळती शुक्रवारी पहाटेपर्यंत दुरुस्त होईल असं महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितलं. या कारणामुळं टाकळी पंप हाऊस इथून शटडाऊन कालावधीत पुरेशा प्रमाणात पाण्याचा उपसा होणार नसल्यानं सोलापूर शहराचा शुक्रवारी 5 जुलै रोजीचा पाणी पुरवठा उशिरा, कमी वेळ, कमी दाबानं होणार आहे.
तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीनं करून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी केलंय. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. हजारो कामगारांची उपजीविका अवलंबून असलेल्या यंत्रमाग उद्योगाच्या समस्यांबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी विधानसभेत सरकारचं लक्ष वेधलं. यंत्रमाग उद्योगाच्या समस्या सोडवण्याची मागणी त्यांनी याप्रसंगी सरकारकडे केली. चीनवरून आयात होणाऱ्या मायक्रो टॉवेलमुळे सोलापुरातील टेरी टॉवेलची मागणी कमी होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून धोरण आखणं आवश्यक आहे. देशात लागू करण्यात आलेल्या MSME कायद्यामुळे व्यापाऱ्यांना उधार माल विकण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे या कायद्याचा पुनरअभ्यास करण्यासाठी समिती नेमून कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. केंद्र शासनाच्या वतीनं सेंट्रल रजिस्ट्रेशन सिस्टीम ही नवीन प्रणाली अंमलात आली असून सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं जन्म मृत्यूचे दाखले केंद्र शासनाच्या नव्या प्रणालीनुसार देण्यात येणार आहेत. मात्र महापालिका जन्म मृत्यू कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या नवीन सिस्टीमबाबत कोणतीही माहिती नाही. त्यामुळं सर्व कर्मचाऱ्यांना याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्यानंतरच दाखले देण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. सोलापुरातील सम्राट चौक माने वस्ती परिसरात सातत्यानं चेंबर ओव्हरफ्लो होत आहे. या परिसरातील नागरिकांनी गेल्या 6 महिन्यांपासून महापालिकेचे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना या परिसरातील सद्य परिस्थिती दाखवली. तरी सुद्धा संबंधित अधिकारी कर्मचारी या समस्येकडे डोळेझाक करत असल्यानं या परिस्थितीला कंटाळलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना पावसामध्ये थांबून त्यांना सद्य परिस्थितीचा आढावा घ्यायला भाग पाडलं. येत्या 2 दिवसात दुरवस्थेचं काम पूर्ण झालं नाही तर आयुक्तांना या ठिकाणी आणून त्यांचा सत्कार करण्याचा निश्चय येथील नागरिकांनी केल्याचं सांगण्यात आलं. आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, अँफिथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर.